नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं योजना मास्टर मराठी या यूट्यूब चॅनलवर. सायबर कॅफे सी सेंटरचा काम घरी बसून शिका पार्ट 2मध्ये आपण शिकणार आहोत. प्रिंटर स्कॅनरमधून डॉक्युमेंट कसे स्कॅन करायचे ते आपण शिकणार आहोत. तसेच इमेज असेल त्या इमेजला PDF कसं कन्वर्ट करायचं ते आपण शिकणार आहोत. त्यानंतर मोबाईलवरून डॉक्युमेंट कसे स्कॅन करायचे ते पण आपण शिकणार आहोत. तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पूर्ण पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आता डॉक्युमेंट स्कॅनरमधून कसे स्कॅन करायचे ते आपण पाहणार आहोत. तर माझ्याकडे जो स्कॅनर आहे तो कॅनॉन MG2470 स्कॅनर आहे. त्यामधून मी तुम्हाला डॉक्युमेंट स्कॅन करून दाखवतो. प्रत्येक स्कॅनरची सेटिंग ही वेगवेगळी असते. माझ्याकडे जो काही स्कॅनर आहे तो स्कॅनरचं सॉफ्टवेअर आहे कॅनन क्विक मेनू. तर मी या सॉफ्टवेअरला डॉक्युमेंट स्कॅन करण्यासाठी ओपन करतो. तुमच्याकडे जो काही स्कॅनर असेल तो स्कॅनरचा सॉफ्टवेअर वेगळा असेल. तर मी या सॉफ्टवेअरला ओपन केलं आणि आता मी डॉक्युमेंट स्कॅन करण्यासाठी स्कॅनरमध्ये डॉक्युमेंट ठेवतो आणि या ठिकाणी क्लिक करतो. तर आपलं जे काही डॉक्युमेंट आहे ते आता स्कॅनिंगला सुरुवात झालेली आहे. तर डॉक्युमेंट स्कॅन होण्यासाठी कमीत कमी 8 ते 10 सेकंद लागतात. आता आपला डॉक्युमेंट स्कॅन झालेला आहे. ते ऑटोमॅटिक ओपन होतं डायरेक्ट. आता आपला डॉक्युमेंट स्कॅन झालेला आहे. तर मी तुम्हाला फोल्डरमध्ये ओपन करून दाखवतो. प्रत्येक डॉक्युमेंट हे डॉक्युमेंट स्कॅनरच्या फोल्डरमध्ये येतं. तर मी या डॉक्युमेंटला आता ओपन केलं. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता एकदम हाय क्वालिटीमध्ये आपलं डॉक्युमेंट जे आहे ते स्कॅन झालेलं आहे. आता मी तुम्हाला फोटो स्कॅन करून दाखवतो. फोटो स्कॅन करण्यासाठी तुम्हाला सिम्पली स्कॅनरमध्ये वाकडं तिकडं फोटो कसंही ठेवा. स्कॅनर हे सरळ स्कॅन करणार आहे. तर मी फोटो स्कॅनरमध्ये ठेवतो आणि स्कॅनच्या बटनावरती क्लिक करतो. तर माझा फोटो जो आहे तो स्कॅनिंगला स्टार्टिंग झालेला आहे. फोटो स्कॅन होण्यासाठी कमीत कमी 7 ते 8 सेकंद लागतात. तर आपला फोटो जो आहे तो स्कॅन होऊन आता या ठिकाणी आपला फोटो स्कॅन झालेला आहे. तर मी हे तुम्हाला क्लोज करून दाखवतो. तर दिस PCला ओपन करतो आणि डॉक्युमेंटच्या फोल्डरमध्ये आपला फोटो स्कॅन झालेला आहे. त्याला मी ओपन करतो आणि क्रॉप करण्यासाठी जर क्रॉप करायचं असेल तर एडिटच्या बटनावरती क्लिक करून इथून तुम्ही क्रॉप करू शकता. अशा प्रकारे व्यवस्थित क्रॉप होऊन जाणार आहे इथून आणि सेव्हच्या बटनावरती सेव्ह करू शकता आणि याला मी क्लोज करून देतो. अशा प्रकारे फोटो तुम्ही स्कॅन करू शकता स्कॅनरमधून. आता आपण पाहणार आहोत एखाद्याने जर आपल्याला व्हॉट्सअपवरती डॉक्युमेंट पाठवले असतील, PDF फाईल किंवा JPG फाईल पाठवली असेल, तर त्याला एखाद्याने PDF पाठवली असेल तर त्या PDFला डाउनलोड करून JPGमध्ये कसं कन्वर्ट करायचं आणि JPG फाईल पाठवली असेल तर त्याला PDFमध्ये कसं कन्वर्ट करायचं ते आता आपण पाहणार आहोत. तुम्हाला जे काही व्हॉट्सअपवरती पाठवलेले डॉक्युमेंट असतील ते व्हॉट्सअपमधून डाउनलोड करून घ्या. जे काही आपण डॉक्युमेंट डाउनलोड केले व्हॉट्सअपमधून ते डॉक्युमेंट आपल्याला डाउनलोडच्या फोल्डरमध्ये बघायला भेटतील. आता माझ्याकडे व्हॉट्सअपवरून डाउनलोड केलेल्या 2 फाईली आहेत. एक JPG फाईल आणि एक PDF फाईल. जी JPG फाईल आहे ती JPG फाईलला मला PDFमध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर कसं करायचं ते पण मी तुम्हाला सांगतो. आणि जी PDF फाईल आहे त्या PDF फाईलला आपल्याला JPGमध्ये कन्वर्ट करायचं आहे. ते कसं कन्वर्ट करायचं ते पण मी तुम्हाला सांगतो. आता JPG फाईल PDFमध्ये कन्वर्ट करण्यासाठी तुम्हाला क्रोम ब्राउझरमध्ये न्यू टॅब ओपन करायचं आहे आणि त्या ठिकाणी सर्च करायचं आहे इमेज टू PDF कन्व्हर्टर आणि त्यानंतर पहिली जी वेबसाईट येईल त्याला क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट इमेजवरती क्लिक करायचं आहे आणि ती इमेज सिलेक्ट करून घ्यायची आहे आणि कन्वर्ट टू PDFला क्लिक करायचं आहे आणि डाउनलोडवरती क्लिक करायचं आहे. तुमची जी काही JPG फाईल आहे ती PDFमध्ये कन्वर्ट होऊन जाईल. आता आपल्याला याला क्लोज करून द्यायचं आहे आणि तुम्हाला जर JPG फाईलला PDFमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर या ठिकाणी तुम्हाला सर्च करावं लागेल PDF टू JPG कन्वर्ट. असं सर्च केल्यानंतर तुम्हाला जी काही पहिली वेबसाईट येईल त्या वेबसाईटला तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि सिलेक्ट PDF फाईलला क्लिक करायचं आहे आणि तुमची जी काही PDF असेल त्याला सिलेक्ट करायचं आहे आणि कन्वर्ट टू JPGला क्लिक करायचं आहे आणि डाउनलोड JPG इमेजला क्लिक करा. PDF ही JPGमध्ये कन्वर्ट होऊन जाईल.
आता बरेच जण म्हणतील जी JPG फाईल आहे त्याला PDF मध्ये का कन्वर्ट करायची आणि जी JPG फाईल आहे त्याला PDF मध्ये का कन्वर्ट करायचे. तर जेव्हा आपण कोणताही फॉर्म फिलअप करत असतो तेव्हा आपल्याला त्या ठिकाणी PDF फाईल जर मागितली असेल तर आपल्याला त्या ठिकाणी PDF फाईलच अपलोड करावी लागते आणि ज्या ठिकाणी JPG फाईल मागितली असेल फॉर्ममध्ये तर त्या ठिकाणी आपल्याला JPG फाईलच अपलोड करावी लागते. म्हणून मी तुम्हाला हे शिकवलेलं आहे JPG फाईल कशी कन्वर्ट करायची आणि PDF फाईलमध्ये कसं कन्वर्ट करायचं ते. सायबर कॅफेचं काम घरी बसून शिका याचं पार्ट 2 आहे. जर तुम्हाला असेच पुढील पार्ट बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. आता आपण पाहणार आहोत मोबाईलमधून डॉक्युमेंट कसे स्कॅन करायचे ते. या ठिकाणी मी मोबाईलची स्क्रीन लावून देतो. आता सिम्पली तुम्हाला एक ॲप डाउनलोड करायचं आहे. प्ले स्टोअरला क्लिक करा आणि या ठिकाणी सर्च करा डॉक्युमेंट स्कॅनर. तर मी या ठिकाणी टाईप करतो डॉक्युमेंट स्कॅनर. तुम्ही मोबाईलमधून पण हाय क्वालिटीमध्ये डॉक्युमेंट स्कॅन करू शकता. डॉक्युमेंट स्कॅनर सर्च केल्यानंतर सर्च ऑप्शनवरती क्लिक करा. जो पहिला ॲप्लिकेशन येईल त्यावरती क्लिक करा आणि इन्स्टॉलवरती क्लिक करा. आता आपला ॲप इन्स्टॉल झालेला आहे. ओपनवरती क्लिक करा आणि सिम्पली नेक्स्टवरती क्लिक करा. त्यानंतर कॅमेरावरती क्लिक करा. कॅमेऱ्याचा जो लोगो आहे त्याच्यावरती क्लिक करा. त्यानंतर अलाऊ परमिशन द्या. त्यानंतर या ठिकाणी जो तुमचा डॉक्युमेंट आहे त्या डॉक्युमेंटचं या ठिकाणी फोटो काढा. आता जे काही चौकोनसारखं आलेलं आहे डॉक्युमेंटवरती हे व्यवस्थित सरकवून डॉक्युमेंटवरती बसवा व्यवस्थित शारीरिक बाजूने आणि कंटिन्यूवरती क्लिक करा. कंटिन्यूवरती क्लिक केल्यानंतर जी साईटला इमेज दिसते त्याच्यावरती क्लिक करा. त्यानंतर शेअरवरती क्लिक करा. त्यानंतर परत एकदा शेअरवरती क्लिक करा आणि जर डॉक्युमेंटची साईज कमी जास्त करायची असेल तर कम्प्रेस नाववरती क्लिक करा आणि येथून तुम्ही डॉक्युमेंटची साईज कमी जास्त करू शकता. याला जर तुम्ही मागे पुढे सरकवलं तर डॉक्युमेंटची साईज कमी जास्त होईल. आणि जर तुम्हाला डॉक्युमेंट PDF मध्ये शेअर करायचं असेल तर PDF वरती क्लिक करा आणि WhatsAppवरती शेअर करू शकता. आणि जर तुम्हाला JPG मध्ये शेअर करायचे असेल तर इमेजवरती क्लिक करा. तुमचं डॉक्युमेंट इमेजमध्ये शेअर होऊन जाईल. कसा वाटला हा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला घरी बसून सायबर कॅफेचं काम शिकायचं असेल तर तुम्हाला जे काही पुढे येणारे पार्ट आहेत ते पार्ट तुम्हाला बघावे लागतील. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. मिळूयात पुढील पार्टमध्ये.